हे जैन मंदिर आहे. जैन मंदिराच्या बाजूला बागेवाडी हद्दीपासून हा जो रस्ता आहे याचं मला वाटतं कोणालाच गांभीर्य नाही. जर अशा रस्त्याची अशी अवस्था असेल, MSRDचा हा रोड आहे, नॅशनल हायवे, अशा प्रकारचे एवढे मोठे खड्डे आहेत. त्याला जर कोणाचं गांभीर्य नसेल, आजी माझी जे कोण आहेत त्यांना सर्वसामान्य नागरिक मतदार यांचं देणं घेणं नाही. फक्त मतापुरते त्यांच्याकडं हातापाया पडत जाणार, त्यांच्याशी बोलणार, मतदान घेणार आणि 5 वर्ष कुठलंही काम करणार नाहीत. अशा अवस्थेत जर नागरिक जगत असतील, शेतकरी जगत असतील, तर मग अशा लोकांचा उपयोग काय? सर्वसामान्य नागरिकांना जर त्रास होत असेल, तो त्रास त्यांनी किती वर्ष सहन करायचा? आज 12 वर्ष पूर्ण होत आलेत, तरीसुद्धा जर रस्त्याचे कामच होत नसतील आणि सार्वजनिक बांधकाम टोलवून देत आहे MSRD रोडवर, MSRD रोड दखल घेत नाही आहे, मग लोकप्रतिनिधींचं काम काय असतं? आमदार खासदार करतायत काय? तुम्हाला तुमच्या पुरतं पडलंय, बाकीच्या सर्वसामान्य नागरिकाचं आणि मतदारांचं तुम्हाला देणं घेणं नाही आहे. तरी याच्यावर कुणी तर आवाज उठवला पाहिजे. पुलापासून अलीकडे इथपर्यंत फक्त रस्ता चांगलेला आहे, कॉन्क्रीट झालेला आहे, त्याच्या पुढं काही कारणास्तव शेतकऱ्याने अडवलेला आहे. हा रोड दुरुस्त केव्हा होणार हे पाहिलं पाहिजे. आता पाटील वस्तीचा पूल आला चढ, एकीकडं बागेवाडी जायला रस्ता आहे आणि सरळच्या बाजूला माळशिरस रोड आहे. इथून अवस्था ह्या रस्त्याची काय झाली ते पाहावे. सार्वजनिक बांधकाम इतर विभाग काय करत आहे? एक सर्वसामान्य नागरिकांची जर तुम्हाला दखल घेता येत नसेल, तर दर पंचवार्षिकला तुम्ही त्यांच्याकडं मताची भीक मागायला कशासाठी जात आहात? ही अवस्था आहे रस्त्याची, तुम्हाला दिसत आहे. अशा अवस्थेत जर सर्व नागरिक जात असतील तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं? हे रस्त्याची चाळण झालेली आहे अक्षरशः. आणि कुठं माती टाकून मुरुम टाकून रस्त्याचे खड्डे बुजत असतात का? कॉन्क्रिटीकरण कधी होणार पूर्ण रस्त्याचे? ही आज अशी अवस्था आहे. हे धुळीचं साम्राज्य आहे. परत किती लोकांना त्रास होत असेल हे प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हा पाटील वस्तीचा चढ त्या पूर्ण झाल्यानंतर इथं पेट्रोल पंप येतो आहे. त्या पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. हे दुरुस्त कधी होणार? अटल 25 न्यूज सोलापूर 98 34 28 40 74.